श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो। आज भिक्खू संघ मुंबई यांच्या माध्यमातून विशाल बौद्ध धम्म परिषद व संघदान या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आदरणीय पूज्य वदंत प्रज्ञानंदजी महाथेरो यांच्या 20व्या उपसंपदा विधीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अनेक भिक्खू लोक बोललेले आहेत, अनेक बंदींची धम्मदेशना झालेली आहे आणि बऱ्यापैकी आत्ताच्या या वास्तविक वर्तमान परिस्थितीमध्ये बौद्ध समाजानं काय करायला पाहिजे, कुठली भूमिका घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे, आपली पुढची भविष्यातली दिशा काय कशी असली पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। निश्चितपणे मला वाटतं बौद्ध भिक्खू म्हणून जीवन जगत असताना, भिक्खू जीवन जगत असताना ज्या काही अडी अडचणी असतील, भिक्खू जीवनातल्या ज्या काही अडचणीच्या गोष्टी असतील, त्या सगळ्या प्रकारच्या काळाला तोंड देत भिक्खू हा आपापल्या परीनं आपापल्या विभागामध्ये काम करत असतो। बाबासाहेबांचा आणि बुद्धांचा विचार वाढला पाहिजे, तो घराघरात पोहोचला पाहिजे, लोकांमध्ये गेला पाहिजे, गावागावामध्ये गेला पाहिजे, तो वृद्धिंगत झाला पाहिजे, तो वाढला पाहिजे, यासाठी हा भिक्खू अहोरात्रपणे प्रचार आणि प्रसार करतो हे आपण सगळेजण जाणता। तसे अनेक धर्माचे अनेक लोक त्यांचा विचार वाढला पाहिजे, त्यांचा धर्म वाढला पाहिजे, त्यांच्या संस्कृतीला मोठं करण्यासाठी ते धडपड करतात। आपण पाहतो या देशामध्ये हा देश हिंदू राष्ट्र बनला पाहिजे यासाठी किती लोक प्रयत्न करतायत। हा देश हिंदू राष्ट्र बनला पाहिजे, मग त्यामध्ये बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, RSS असेल, सनातन प्रभात असेल, अनेक छोट्या मोठ्या संघटना आहेत। त्या सगळ्या संघटना आणि असंख्य लोक हा देश हिंदू राष्ट्र बनला पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत। आपल्याला माहित आहे सांगली जिल्ह्यामध्ये 80 वर्षाचा एक म्हातारा वयस्कर व्यक्ती राहतो, ज्याचं नाव आहे संभाजी भिडे। सगळ्याला माहित असेल, कल्पना आहे सगळ्यांना। आंबा खाल्ल्याने मुलं होतात असं विधान करणारा, भीमा गोरेगावच्या प्रकरणाचा मास्टर माइंड असणारा व्यक्ती, म्हणजे तो त्याच्या धर्माला वाढवण्यासाठी वयाच्या 80व्या वर्षी बसमध्ये, सायकलवरती, मिळेल ते वाहन घेऊन, चटणी भाकर खाऊन, जिथं जाता येईल, जिथं म्हणून काम करता येईल तिथे जाऊन वयाच्या 80व्या वर्षी तो त्याच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करतोय, तरुणांना उभं करतोय, लोकांना उभं करतोय आणि या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वप्न पाहतोय। किती वर्षाचा आहे? 80 वर्षाचा। आमचा 80 वर्षाचा काय करतोय हा प्रश्न आता आपण आपल्या समाजाला विचारला पाहिजे। आमचा 80 वर्षाचा काय करतोय? आमचा 60 वर्षाचा काय करतोय? आमचा 50 वर्षाचा काय करतोय? 40चा काय करतोय? आमचा 35तला तरुण काय करतोय? आमचा 25तला तरुण काय करतोय? हा प्रश्न आपण सगळ्यांना आता स्वतःला विचारला पाहिजे। सगळ्यांना वाटतं बौद्ध धर्म वाढला पाहिजे, बौद्ध धर्माचा प्रचार झाला पाहिजे, बुद्धाचा धम्माचं अनुकरण झालं पाहिजे, घराघरात वंदना झाली पाहिजे। बंदीजी म्हटले की घराघरात पंचशील झालं पाहिजे, आमच्या मुलांना वंदना आली पाहिजे। त्यांनी फार चांगले प्रसंग सांगितले की लग्नाच्या स्टेजवरती जर आमच्या मुलांना सांगण्याची वेळ येते तर खरं हे आपलं अपयश आहे। जा ना तुम्ही एखाद्या हिंदूच्या मुलाला, 5 वर्षाचं हिंदूचं मूल आहे, त्याला मंदिरात गेल्यानंतर प्रार्थना कशी म्हणायची सांगावी लागत नाही। तो जातो, बेलफूल वाहतो, दूध वाहतो, वंदन करतो, काय त्याला करायचं ते करतो, त्याला सांगायची गरज पडत नाही। ख्रिश्चनाचा मुलगा जेव्हा चर्चमध्ये जातो त्याला तो कसं ते हे करायचं, असं काहीतरी करायचं त्याला माहित आहे, ते करतो त्याच्या परीनं तो। मुसलमानाच्या मुलाला सुद्धा मस्जिदीत गेल्यानंतर नमाज कशी अदा करायची हे त्याला सांगावं लागत नाही, त्याला तोंडपाठ असतं ते। शिखाचं सुद्धा तेच आहे। मग जर या सगळ्या धर्मातल्या लोकांना त्यांच्या धर्माची संस्कृती, त्यांच्या धर्माचा विचार, त्यांच्या धर्माचं जे काही तत्व आहे ते जर तत्व त्यांनी लहानपणापासून शिकवलं असेल तर आम्ही कुठे कमी पडतोय का? हा प्रश्न खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या नंतर आज 60 वर्ष झाली आपण स्वतःला विचारला पाहिजे की आमची मुलं
त्यांना वंदना येते का हो? बरं, किती लोकांना माहित आहे भंतेजी भेटल्याबरोबर त्यांना पहिला शब्द कुठला बोलला पाहिजे? हात वर करा फक्त. म्हणजे 50% लोकांना माहित आहे की भंतेजी भेटल्यानंतर वंदा आम्ही भंतेजी म्हटलं पाहिजे. अजूनही 50% लोकांना माहित आहे. 50% लोकांना माहित नाही की भंतेजी भेटल्यानंतर त्यांना वंदा मी केलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे ना. आपल्या धर्मातल्या धर्मगुरूंचा जर आम्ही आदर करत नसू तर मग कोण करणार? मुसलमान लोक करणार का? हिंदू लोक करणार का? जैन लोक करणार का? नाही. आमच्या धर्माच्या धर्मगुरूंचा आदर सन्मान, त्यांचं संवर्धन, त्यांची सुरक्षा ही बौद्ध समाजाचं कर्तव्य आहे का नाही? बौद्ध समाजाने या भिक्खूंची काळजी घेतली पाहिजे ना. हे भिक्खू म्हणजे कोण आहे तो? हे भिक्खू म्हणजे याच समाजातले आहेत ना. या समाजातून आले ते का आभाळातून पडलेत का? का जमिनीतनं बाहेर आले? तुमच्यासारख्या कुठल्या तरी मातेच्या उदरातनं ते बाहेर आले, तुमच्याच संस्कारामधनं ते घडले आणि ते आपलं घरदार सोडून. बघा हे भिक्खू लोक बसलेले आहेत तिथं, सगळेच्या सगळे भिक्खू लोक कसे आहेत? ठीक आहेत ना. कोणाचं नाक तुटलेलं नाही, कोणाचं कान तुटलेलं नाही, कोणाचा पाय आधू नाही, कोणी अज्ञानी नाही. सगळे शिकलेले आहेत, ठणठणीत आहे, गोरे गोमटे आहेत, छान आहेत दिसायला. सगळेच्या सगळे आहेत का नाही? एक तरी डाव आहे का? सगळं एक तरी डाव आहे का? नाही ना. मग एवढं डाव नसणारं चांगलं असणारं मूल जर ती माता पिता या संघाला दान देत असेल, या बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी दान देत असेल, तर त्या मुलाला जोपासण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न झाले पाहिजे ना. आमच्या बौद्ध लोकांनी हे स्वीकारलं पाहिजे की या एका भंतेजींना त्यांच्या आईवडिलांनी जरी दान दिलं असेल तरी त्यांच्या संरक्षणाची जोपासणूक करण्याची, संवर्धनाची जबाबदारी आम्ही घेऊ. मी जरी माझं मूल दान देऊ शकत नाही, माझं मूल देऊ शकत नाही, तर एखाद्या भंतेजीला मी माझं मूल का समजू नये? या अनुषंगाने जर विचार झाला तर येणाऱ्या काळामध्ये भिक्खूंची संख्या वाढेल आणि जोपर्यंत भिक्खूंची संख्या वाढणार नाही तोपर्यंत बौद्ध धर्माच्या चळवळीला गती निर्माण होणार नाही. हे तितकंच आपण समजून घेतलं पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये लाखोंचा भिक्खू संघ होता. लाखो भिक्खू लोक असे ते रस्त्याने जेव्हा जायचे त्या गावाच्या गाव बुद्धमय करून टाकायचे. आज भंतेजी मिळत नाहीत लोकांना. मिळतात का? यांना फोन करा, त्याला फोन करा, त्याला फोन करा. कशासाठी? तर वैयक्तिक कामासाठी. असंही नाही की भंतेजी या आमच्या भागात प्रचार करायला. नाही. लग्न असलं की भंतेजीला फोन, आणि लग्न झाल्यानंतर लगेच मुलगा झाला की डायरेक्ट त्या नामकरणाला फोन. आधी मध्ये भंतेजी काय करताय काय घेणदेण नाही. भंतेजी जेवले का, भंतेजी उठले का, भंतेजी तब्येत बरी आहे का, काय घेणदेण नाही. म्हणजे अशा पद्धतीनं लोकांनी भंतेजींना भटजी करून टाकलेलं आहे. पुरोहितासारखं भंतेजींना बनवण्यामध्ये या समाजाचा मोठा वाटा आहे. याच समाजानं फक्त भंतेजीला भटजी करून ठेवलेला आहे, हा समाजात स्पष्ट आरोप आहे. आणि म्हणून आपण या भिक्खू संघाचा यथोचितपणे आदर करून त्यांना उचित अशा प्रकारचा सन्मान देऊन आपण त्यांना धम्म प्रचारासाठी आपण त्यांना गतिमान केलं पाहिजे. याची जबाबदारी आपण इथून पुढे सर्वांनी स्वीकारली पाहिजे. भिक्खू संघाचा सन्मान काय असतो एकदा मला आठवलं. आता एक माझे मित्र होते कोणीतरी, ते थायलंडला गेले आणि थायलंडला गेल्यानंतर एक 8 दिवसानंतर त्यांनी मला फोन केला आणि ते हिंदी बोलायचे. म्हणजे हॅलो भंतेजी कैसे हो? म्हटलं ठीक हूँ, आप कैसे हो, कैसे पहुंचे? ठीक है ना वहाँ पे सब अच्छा है. मैंने गुरुजी आपसे एक बात करनी थी. मतलब क्या हुआ? तो मैंने जी मैं अभी मार्केट में कुछ लेने गया था और रास्ता क्रॉस करने वाला था, डिवाइडर था. मैंने देखा सिग्नल नहीं, कोई आरटीओ वाला नहीं. मैं जैसा रास्ता क्रॉस करने गया इधर से आने वाली गाड़ियां रुक गई, अपने आप रुक गई. तो मैंने डिवाइडर क्रॉस किया. डिवाइडर क्रॉस करने के बाद रास्ता क्रॉस करने लगा तो इधर से आने वाली गाड़ियां रुक गई. मैंने बोला ठीक है, क्या हुआ फिर? नहीं, मुझे आश्चर्य लगा जब मैंने शॉपकीपर से पूछा सामने जाके, या तो कोई डिवाइडर, या तो कोई सिग्नल नहीं, आरटीओ नहीं, लेकिन ये गाड़ियां रुकी क्यों है? तो गुरुजी, उस शॉपकीपर ने मुझे ऐसा जवाब दिया. वो बोला कि गुरुजी आप रास्ता क्रॉस कर रहे थे ना, इसलिए सभी गाड़ियां रुक गई. म्हणजे एवढा आदर सन्मान बघून मी चक्क झालो, म्हणे आश्चर्यचकित झालो. इतना आदर सन्मान मैंने देखा, मैं तो थकीत रह गया, आश्चर्यचकित रह गया. आम्ही ट्रेन मधून चाललो की आम्हाला कोणी सीट पण देत नाही. त्याचं स्टेशन आलं की तेव्हा म्हणते वंदा म्हणते या आता बसा. तोपर्यंत जागेवर उठत नाही तो. श्रीलंकेमध्ये गेला तर तिथं आपल्याकडे कसं खासदारासाठी, आमदारासाठी, पत्रकारासाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित जागा असतात बसमध्ये, तसं श्रीलंकेमध्ये भिक्खूंसाठी आरक्षित जागा असतात. त्या आसनावर कोणी बसत नाही.
अशा पद्धतीची यंत्रणा त्या त्या देशामध्ये आहे. आपल्या देशामध्ये ही यंत्रणा यायला अजून बराच वेळ आहे. त्यासाठी आपल्याला भिक्खूंना वाढवायला पाहिजे. भिक्खूंची संवर्धनाची गरज आहे. हे भिक्खू लोक आज बघा ना, आता तुमची मुलं रोज समजा जर एक तुमचा मुलगा 5 वाजता शाळेतनं येत असेल घरी, 5 वाजून 10 मिनिटांनी येत असेल, तर ज्या दिवशी तो 5 वाजून 10 मिनिटांना आला नाही, त्या दिवशी त्या मायच्या त्या आईच्या अंतकरणातली हालचाल ती माऊलीच ओळखू शकते की माझा मुलगा 5 वाजून 10 मिनिटाला घरी येतो. आज 10 वाजून 15 मिनिटं झाली, तो आला कसा नाही? 5 वाजून 30 मिनिटं झाले तर मग सांगूच नका. मग इथं फोन कर, तिथं फोन कर, मित्राला कर, मैत्रिणीला कर, गेटला कर, वॉचमॅनला कर, प्राध्यापकाला कर, शिक्षकाला कर. नको तिथं 6 वाजेपर्यंत आला नाही तर बाई पोलीस स्टेशन काढते, आहे का नाही? आपल्या मुलाच्या प्रती आपल्याला किती काळजी आहे? 5 वाजताचं मूल जर 6 वाजेपर्यंत आलं नाही तर आपल्या मनात नको नको ते विचार येतात, घालमेल होते. 1 तासासाठी तुमच्या मुलाला तुम्ही लांब ठेवू शकत नाही. लक्षात घ्या, हे भंतेजी लोक 10-10 वर्ष 20-20 वर्ष घरापासून लांब आहेत. यांचा त्याग किती मोठा आहे तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. प्रचंड मोठा त्याग आहे. आपल्या आई वडिलाला, नातेवाईकाला, भाऊ बहिणीला, आपल्या संपत्तीला, आपल्या सगळ्या संस्काराला, आपल्या गावाला कोसो लांब ठेवून हे लोक कुठेतरी येतात. माझं जन्मगाव किती लांब, माझं गाव कुठं, माझं घर कुठं, दार कुठं, पण आज आहे कुठं? केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या विचाराला मी समर्पित झालं पाहिजे आणि हा विचार वाढला पाहिजे. यासाठी मला असं वाटलं कुठेतरी की मी भिक्खू झालो पाहिजे. आणि जर भिक्खू बनल्यानंतर सुद्धा या जीवनामध्ये मला अडीअडचणी येत असतील तर याचा विचार या समाजाने केला पाहिजे, अशी आंतरिक माझी एक भावना आहे. तुम्ही लॉकडाऊन बघितला, अनुभवलं सगळं लॉकडाऊन, आहे का नाही? माणसं माणसाला भेटू शकत नव्हती, हात सुद्धा लावू शकत नव्हती, कोणाला भेटू शकत नव्हती, कुठं जाऊ शकत नव्हती. अशा काळामध्ये हे भंते लोक जगले कसे असतील, हे भिक्खू लोक जगले कसे असतील? मी त्या काळातल्या काही वर्तमानपत्राची माझ्याकडे यादी आहे. वर्तमानपत्रामध्ये बातम्या होत्या की लॉकडाऊन असल्या कारणानं भिक्खू लोकांची सोय न झाल्यामुळं अनेक भिक्खू लोक चिवर सोडून आपापल्या घरी परतलेले आहेत, अशी एक बातमी. अनेक भिक्खूंना हॉस्पिटलमध्ये जागा मिळाली नाही, अशी एक बातमी. अनेक भिक्खू लोक असेच गेले निघून, अशी एक बातमी. अशा अनेक प्रकारच्या बातम्या वाचल्यानंतर मी असा विचार करतोय की माझं मरण कसं असेल? की जी लोक आपल्या आईवडिलांचा म्हातारपणा सांभाळ करत नाहीत, ती एखाद्या म्हाताऱ्या भिक्खूंचा सांभाळ करतील का? त्यांची सेवा करतील का? हा भयान प्रश्न आहे ना. एक तर अशा पद्धतीनं आपण या भिक्खूंच्या पाठीमागे राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपला मुलगा समजून या भिक्खूंच्या पाठीमागे उभं राहा. भिक्खू प्रज्ञानंद थेरो आज महाथेरो होत आहेत. त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. अनेक वर्षापासूनचं आमचं मित्रत्व आहे. गेली 20 वर्षापासून आम्ही एकमेकांच्या परिचित आहोत. अनेक प्रवास आम्ही एकत्र केलेले आहेत, कधी बाईकवरून, कधी बसमधून, असे अनेक ठिकाणी आम्ही प्रचारासाठी आम्ही फिरलेलो आहोत. तेव्हापासून आम्ही एकमेकांना आम्ही बघतो. ते माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत, ज्येष्ठ मित्र म्हणून आहेत. अशा त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून मी माझी देशना या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. निश्चित रूपाने भंतेजीने लॉकडाऊन पासूनचा प्रवास सांगितला आणि ते सांगितला. वेळ खूप कमी आहे, मी जास्त काय बोलणार नाही, कारण तर दानाचं अनुमोदन करणे हे नितांत गरजेचं आहे. आणि आपल्या सर्वांचं जर इच्छा असेल तर मला आतापर्यंत आलेल्या दानाची संपूर्ण नावासहित मी लिस्ट वाचू, असं जर आपलं सर्वांचं म्हणणं असेल तर मी वाचेल. वेळ थोडा जास्त जाईल. वाचू का सर्वांची नावं? मग आपल्या सर्वांच्या दानाचं अनुमोदन करतो. आपल्याला सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मंगलमैत्री करतो. आणि पुढील जो कार्यक्रम आहे हा भिक्खू संघाने ठरवल्याप्रमाणे तो कार्यक्रम होईल. आज खरं तर आपण सर्वजण विद्वान आहात, आपल्याला सर्वांनाच बोलता येते. सर्वजण 1-1 तास 2-2 तास बोलतात आणि आपल्याकडे एक सवय लागून गेलेली आहे. कुठलाही कार्यक्रम का असेना, मग तो जलदान विधी असो का गृहप्रवेश असो, कुठलाही असो, आपला माणूस भाषण करतो की नाही? पण आज केलं का?
आज आपला उपासक शांतपणाने केवळ भिक्खू संघाचा आदर आणि भिक्खू संघाचा आदर तिथ्य करून शांतपणाने भिक्खू संघाची धम्मदेशना ऐकत आहे. याचाच अर्थ असा आहे, आता आम्ही धार्मिक वाटेवर मार्गक्रमण करत आहोत, धार्मिक रस्त्याने चालत आहोत. भाषण विद्वान सर्वांकडे आहे, पण धम्मगुरूचा मान सन्मान म्हणून आपण सर्वजण शांतपणाने त्या धम्म प्रवचनाला श्रवण करत आहात. आज या धम्म परिषदेला वेगवेगळे भंतेजी आहेत, हिंदी भाषिकही आहेत, मराठी भाषिकही आहेत, पण इथे सर्वच भाषा महाराष्ट्रामध्ये शिकल्या जातात. आपल्यामध्ये उपस्थित ज्योतिषील वदंत ज्योतिषील थेरो हे आपल्या सर्वांना आजच्या धम्म परिषदेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना धम्म प्रवचन देऊन धम्म संदेश देतील. नमामि धम्मं सुगतेन देशितं, नमामि संघं मुनिराज सावकं. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बाबा साहब, आपके संघ प्रधान विपासनाचार्य भगवंत संघ की महादेव बड़े भक्तों को वंदना. भिक्षु संघ मुंबई के उप अध्यक्ष, आज के कार्यक्रम आयोजक भंते प्रज्ञानंद महाथेरो, उनको वंदन, बहुत बहुत बधाई. मेरे भिक्षु जीवन में अर्जित जो पुण्य, संचित पुण्य भंते के उद्देश्य में दान, मैं पुण्य दान करता हूँ. श्रद्धा संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका वृंद, आप सबको बहुत बहुत मंगल मैत्री, शुभेच्छा, आशीर्वाद. आज जो हम लोग एक धम्म परिषद के आयोजन में एक साथ में सम्मिलित हुए हैं, ऐसे आयोजन बार बार होने चाहिए, क्योंकि ऐसे आयोजन से ही हम लोग भिक्षुगण, गायक वर्ग, उपासक वृंद एक साथ में सम्मिलित रूप से धर्म चर्चा करते हैं, अपना जो इतिहास है उसको जानते हैं. ये एक तरीके का धम्म परिषद यानी बौद्ध मेला. ये बार बार आयोजन इसलिए होने चाहिए ताकि जो बौद्ध धर्म है हम लोगों का बहुत ज्यादा फले फूले विकसित हो. बौद्ध धर्म अभी हमसे पूर्व जो भंतेगण थे, उनकी जो देशनाएं थी, उनकी जो हमारा जो बौद्ध इतिहास है उसके बारे में हमने जाना. ये बात सही है कि बौद्ध धर्म जो भी है ज्ञान का धर्म है, लेकिन इसके साथ साथ जो अनुभूति है, विशेष तौर पे बौद्ध धर्म अनुभूति का भी धर्म है. बौद्ध धर्म के अनुसार जो मनुष्य जीवन का ध्येय है, निर्वाण सुख की प्राप्ति यानी संबोधि जागृत करना. जो दुख है, दुख से मुक्ति पाना. लेकिन इसके साथ साथ में हम लोग संसार में तो जो हमारी विरासत है, परंपराएं हैं, उनका भी हम सबको ज्ञान होना बहुत आवश्यक है. विशेष तौर पे जो नई पीढ़ी है वो बहुत अच्छे से अपनी विरासत को, अपनी परंपराओं को समझे, जाने और उनको पालन करे. तो भट्टे जी ने जो आज महास्थिवर का वर्ण किया, ये उपलब्धि, इस प्रकार की जितनी भी उपलब्धियां हैं हर कोई पा सकता है, लेकिन ये सारी उपलब्धियां हैं शील का पालन करके हम लोग आसानी से पाते हैं. शील का महत्व इतना ज्यादा है. शील हमारे जीवन का रक्षा कवच कहा गया है. जितना हम लोग शील में परिपक्व होंगे, जितने शील में प्रतिष्ठित होंगे, उतना ही हमारा जीवन सुंदर होगा, सुखमय होगा, और जो जीवन के जो सोपान है उनको तय करने में
हमें आसानी होगी। शील के बारे में एक प्रसंग स्मृति में आता है। वैशाली नगर की एक घटना है। भगवान बुद्धा, श्रावक संघ, आप सब लोग आम्रपाली जो नगर बधू उनके बारे में भली बात जानते होंगे। आम्रपाली ने एक बार विचार किया, अपना जो पुत्र था उसको संघ में दान करने के लिए। एक सभा थी, भगवान बुद्धा, उनका श्रावक संघ, उपासक वृंद, सब लोग बहुत अत्यधिक भीड़ में, बहुत बड़ा सम्मेलन था, समूह था। तो उसमें आम्रपाली भगवान बुद्धा के सामने उपस्थित हुई। आम्रपाली उनका सौंदर्य इतना तेज था, उसको देखने के लिए भिक्षु संघ, जितना उपासक समूह था सब उनकी तरफ मुखित हुए। सब लोग उनका जो सौंदर्य देख के इतना अभिभूत हुए, भगवान बुद्धा की तरफ से सबकी निगाहें हट गईं। लेकिन एक घटना होने के बाद में जब आम्रपाली जब चली गई तो भगवान बुद्धा से जो सारथी था उसने प्रश्न किया, क्वेश्चन किया कि सारा भिक्षु संघ तक, सांसारिक लोग तो ठीक है, लेकिन भिक्षु संघ तक जो आम्रपाली का सौंदर्य देख के मोहित हो गए, लेकिन आपने उनकी तरफ नहीं देखा। तो भगवान बुद्धा ने जवाब दिया कि हाँ, मैंने देखा, लेकिन मैं सब कुछ अनित्य भाव से देखता है, दुख स्वभाव से देखता है। ये जो इतनी सी बात थी, उसका जो भिक्षु संघ पे बहुत अत्यधिक प्रभाव पड़ा। तब तो भिक्षु संघ ने समझा कि हाँ, जो उदय व्यय यानी अनित्य भाव है, जो दुख भाव है, ये सर्वोपरि है। दूसरी घटना एक और है। आप सब लोग पटाचार्य के बारे में अच्छे तरीके से जानते हैं। पटाचार्य, उनके साथ कुछ ऐसी घटनाएं घटी। उनके पति, उनके दोनों पुत्र, माता पिता सबकी अकाल मृत्यु हुई। उनकी अवस्था ऐसी हो गई कि वो पागल हो गए। लेकिन कुछ कारण संजोग ऐसे बने, वो भगवान बुद्धा के सानिध्य में आई। सानिध्य में आने के बाद में उन्होंने जो चीवर धारण किया, चीवर धारण करने के उपरांत वो ध्यान यानी विपश्यना में रत रहने लगी। विपश्यना में वो जो अनित्य भाव है उनका उन्होंने दर्शन करना शुरू किया। तो सब कुछ जो अनित्य भाव है वो सब हम लोग इतना अपने जीवन में सजग रहें, इतना होश में रहें कि हमेशा अपने चित्त में अनित्य भाव हमेशा श्रुति में रहे। एक बार की घटना है, पटाचारा अपनी कुटी में एकांत में बैठी हुई अपने पैर धो रही थी। पैर धोते धोते ही उन्हें अनित्य भाव ऐसा जागा कि उस अनित्य भाव के कारण ही उन्होंने जो निर्वाण पद की अवस्था है उसको उन्होंने पाया। जो अनित्य भाव है उन्हें कैसे उनके अंदर प्रस्फुटित हुआ। वो एक बार अपने पैर धो रही थी। पैर धोते धोते उन्हें लोटे जो जलपात्र होता है उसने अपने पैरों पे पहले जो धार डाली, उन्होंने देखा कि जो धार है जल की थोड़ी दूर गई और वो मिट्टी में समाहित हो गई, यानी मिट्टी में विलीन हो गई। दूसरी बार जब पैर धोने के लिए जल से धार जब डाली तो वो थोड़ी और दूर जाके वो भी मिट्टी में समाहित हो गई, यानी विलीन हो गई। तीसरी बार उन्होंने जब पैर धोने के लिए जलपात्र से जल डाला, वो भी कुछ और दूर जाके मिट्टी में विलीन हो गई। तब इतना देखते देखते ही उनका जो अनित्य भाव है
जागा। इस अनित्य भाव से ही उन्होंने देखा कि सब कुछ नश्वर है, अनित्य है, दुखमय है। तब उन्हें अपने दोनों पुत्र, अपने पिता, माता पिता की श्रुति हुई, तो तब उन्होंने एकदम से श्रुति जागी, हाँ सब कुछ अनित्य है, सब कुछ नश्वर है। जो उन्हें दुख था, जीवन के जितने संताप थे, जितने दुख थे, छोटी सी एक घटना से सारे संताप दूर हुए, दुख से मुक्त हुई और पद को उन्होंने पाया। ये सारी मैं घटनाएं इसलिए कह रहा है, जो बौद्ध धर्म है उसके अनुसार मनुष्य जीवन का एकमेव लक्ष्य सिर्फ और सिर्फ दुख से मुक्त होना है, निर्वाण पद को पाना है। जिस प्रकार पटाचारा ने होश में रह के, सजग अवस्था में रह के जो अनित्य भाव है, उदय व्यय को अपनी काया में, अपने शरीर में देख के इस अवस्था को प्राप्त किया। मैं आशा करता हूँ ये जो जगत के हम लोग सांसारिक हैं, अपने जो सांसारिक व्यवहार हैं उनका पालन करते हुए, लेकिन जो हम लोगों का जो मूल ध्येय है अनित्यता यानी उदय व्यय को हमेशा अपने शरीर पे उसको देखते देखते जो परम पद को, वो जो लक्ष्य है जीवन का, उसको हमेशा अपने ध्यान में रखें, श्रुति में रखें। इसी के साथ में अपनी संक्षिप्त जो धम्म वाणी है उसको मैं विराम देता है। पंडित जी ने हमें आप सबके रूबरू होने के लिए समय दिया। अंत में फिर भक्ति के उद्देश्य में मैं अपने भिक्षु जीवन के अर्जित पुण्य दान करता हूँ, भक्ति को वंदना करता हूँ। भिक्षु संघ को अनितर पुण्य भिक्षु संघ को मैं बार बार वंदना करते हुए आप सबके लिए मंगल कामना करता हूँ। सब बल प्राप्त बुद्धा, प्रत्येक बुद्धा आराधों के प्रताप से आपका सब तरह से रक्षण हो, शांति, संपन्नता, क्षमता हो, सुलभ हो, आयु, आरोग्य, निर्वाण सुख प्राप्त हो, सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वर्ग मुक्ति हो। आपण सर्वजण या धम्माच्या प्रवाहात प्रवाहित होत आहोत, तेव्हा सर्वांनी दोन्ही हात जोडावेत आणि एकदा त्रिवार साधुकार करायचा. बोला साधू साधू साधू. आणि आता आजच्या धम्म परिषदेचा विशेष क्षण या ठिकाणी येत आहे. बनते प्रज्ञानंदजी 17 डिसेंबर 2005 हा दिवस त्यांच्या जीवनामधला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आतापर्यंत आपण सगळ्यांनी धम्मदेशनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून भिक्षू आणि भिक्षू जीवन म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेतलेलीच आहे. एखाद्या व्यक्तीनं अंगावर चिवर घेतलं तर आपण सरळ त्याला बंदीजी म्हणून टाकतो, भिक्षू म्हणतो. परंतु ही डायरेक्ट अशी परंपरा नाही आहे. कोणत्याही व्यक्तीला जर चिवर घ्यायचं असेल तर सर्वप्रथम त्यांना एखाद्या गुरुच्या जवळ जावं लागतं. काही दिवस गुरुच्या सानिध्यामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये राहावं लागतं, त्याला अनागरिक असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याला थोड्याशा शील गोष्टी, काही चांगल्या गोष्टी शिकवल्यानंतर त्यांना अंगावर चिवर देतात आणि त्या व्यक्तीला शामनेर असं म्हटलं जातं. आणि शामनेर जीवनामध्ये त्याने भिक्खूंचे जीवन काय असतं, शामनेर जीवन काय असतं, त्याग काय असतो, त्या गोष्टी शिकायच्या असतात. आणि ज्या दिवशी एखाद्या शामनेराची उपसंपदा होते त्या दिवशी तो शामन, मग त्याचं वय काही असेल, शारीरिक वय कुणाचं 5 असेल, कुणाचं किती असेल, पण जोपर्यंत शारीरिक वयाचे 20 वर्ष पूर्ण होत नाहीत अशा चिवरधारी शामनेराला उपसंबोधित केलं जात नाही.
म्हणजे इथे कुणी एखादा व्यक्ती जर त्याचं वय 10 वर्ष असेल, त्याने जर आज चिवर घेतलं तर त्याला आजच्या आज उपसंपदा दिली जाणार नाही. त्याला उपसंपदेसाठी पुढची 10 वर्ष वाट बघावं लागेल. म्हणजे वयाचे 20 वर्ष, शारीरिक वयाचे 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच उपसंपदा होते. एखाद्या व्यक्तीनं 40व्या वर्षी अंगावर चिवर घेतलं तर त्याला त्याच्या गुरुच्या आदेशानुसार किंवा गुरुच्या परवानगीनुसार त्याला कधीही उपसंपदा करता येते. म्हणजेच भगवान बुद्धानं उपसंपदा करण्यासाठी वयाची अट ठेवलेली आहे. शारीरिक वय 20 वर्षाचं असलं पाहिजे. परंतु आज आपण या ठिकाणी सभामंचकावरती बघत आहोत, बरेच तरुण भिक्षू समोर आहेत आणि काही थोडेसे वयस्कर भिक्षू पाठीमागे आहेत. तर एकदा का तो भिक्षू बनल्यानंतर उपसंपदा झाली म्हणजे भिक्षू झाला. बुद्ध शासनामध्ये भिक्षू म्हणून तो प्रवाही झाला. आणि एकदा का भिक्षू झाल्यानंतर त्या भिक्षूचं वय हे शरीराने कोणी विचारत नाही. शरीराने भिक्षूंचं वय कोणी विचारत नाही. शरीरानं विचारण्याच्या जागी एखाद्या भिक्षूला जर कोणता भिक्षू आपल्यासमोर अनोळखी असतील किंवा मोठे दिसत असतील तर एक भिक्षू दुसऱ्या भिक्षूला जेव्हा भेटतो तेव्हा त्यांना तो विचारतो की म्हणते तुमचे वर्षावास किती झालेले आहेत. आणि भन्ते प्रज्ञानंद हे श्रामणेर होते आणि श्रामणेर असताना त्यांनी 17 डिसेंबर या दिवशी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला असलेला अरबी समुद्र, या समुद्रात जलसीमा मध्ये त्यांनी त्यांची उपसंपदा करून घेतली. आणि 17 डिसेंबरला त्यांना 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत उपसंपदा करून. म्हणजे आमच्या भंतींचं वय किती वर्षाचं आहे? 20 वर्षाचे आहेत भंतीजी. म्हणजे तरुण, खूप तरुण आहेत. म्हणजे कोणत्याही भिक्षूला तुम्हाला सगळे भिक्षू सारखेच दिसतात. काही लोक म्हणतात चिवराच्या रंगामुळे काही सिनेटी असते का? तर ती सिनेटी चिवराच्या रंगामुळे नाही आहे. तो वेगळ्या निकायानुसार चिवर वेगवेगळे मिळतात. परंतु आजच्या दिवशी भिक्षू संघाच्या वतीनं बंतेजींचा जरी 17 डिसेंबरला त्यांना 20 वर्ष कंप्लीट झाले असतील, जसे जसे वय वाढत जाते, जसे जसे वर्षवास होतं, उपसंपदा झाल्यानंतर ज्या भिक्षूंचे 10 वर्षवास झाले अशा भिक्षूंना थेरो असं म्हणतात. आणि 10 वर्षवासानंतर तो आपल्या नावासमोर, काही काही भिक्षू कधी लावतात कधी नाही लावत, कारण तुम्हाला माहीत नसल्यामुळे. म्हणून आपण पण भिक्षूंना बनते तुमचं गाव कोणतं, तुमचं आडनाव काय, असे नको ते प्रश्न विचारण्यापेक्षा बनतेजी आपले वर्षवास किती आहेत, आपले उपाध्याय कोण आहेत, असे प्रश्न विचारणं जास्त गरजेचे आहेत. आणि म्हणून आजच्या या 20 वर्ष अतिशय फार मोठा कठीण काळ आहे. कारण आपला एक मुलगा, तुमचा तरुण मुलगा एक दिवस जर घराच्या बाहेर राहिला तर आई वडील रात्रभर त्यांना झोप येत नाही. गेल्या 20 वर्षापासून, त्याच्याही अगोदर अगदी वयाच्या 10 वर्षाचे असताना बंतेजींनी चिवर अंगावर घेतलं मुळाव्यामध्ये. आणि तेव्हापासून भिक्षू संघाची, धम्मशासनाची सेवा करत आहेत. इतका मोठा त्याग जर त्यांचा असेल तर त्यागाला आपण सर्वांनी नतमस्तक झालं पाहिजे. कारण आपला मुलगा एक क्षण, एक तास आपल्या नजरेआड झाला तर आपल्याला करमत नाही. तर त्यांनी सुद्धा कुठल्या तरी आईच्या पोटी जन्म घेतलाय आणि त्या आईनं आपला पोरगा हा समाजाला दान दिलेला आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी बंतेंच्या मातापितांना सुद्धा स्मरण करणं फार गरजेचं आहे. कारण त्या मातापितांनी त्यांना जन्म दिला, त्यांच्यामुळे आज आपल्या सर्वांना बंते प्रज्ञानंद भेटू शकले. आणि मी भिक्खू संघाच्या वतीनं, भिक्खू संघाचे स्टेजवरती सर्वात सिनियर मोस्ट वेनरेबल भदंत संघकीर्ती महाथेरो विपश्यना आचार्य यांना विनंती करतो की बनते प्रज्ञानंद बंतेजींना उपसंपदा करून 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर आजपासून त्यांना भिक्खू संघाच्या वतीनं अनुमती द्यावी आणि भिक्खू संघानेच डिक्लेअर करावं की आजपासून त्यांच्या नावाच्या समोर थेरोच्या ऐवजी काय लागलं पाहिजे तर आपण डिक्लेअर करावं अशी मी बंतेजींना विनंती करतो. बंते संघकीर्ती महाथेरो विपश्यना आचार्य. साधू
साधू साधू. यो हवे दहरो भिक्खू युञ्जति बुद्ध शासने सो इमं लोकं पभासेति सभा मुक्ती व चंदी. ढगातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे जो प्रकाश निर्माण होतो त्याचप्रमाणे आपले पुढे बनते सगळ्यांच्या परिचयाचे प्रज्ञानंद थेरो यांचा आज पदवी प्रदान समारंभ भिक्खू संघाच्या समोर उपस्थितीत होत आहे आणि त्या निमित्तानं धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांसमोर आहे. तर अशा प्रकारे आज त्यांचं नाव श्रद्धानंद प्रज्ञानंद थेरोच्या ऐवजी त्यांचं नाव गणल्या जाईल प्रज्ञानंद महाथेरो. साधू साधू साधू. सर्वांनी हा भिक्खू संघ आता आशीर्वाद देत आहे. हा हा हा. इतिपिसो भगवान सम्मा संबुद्धो विचारण संपन्नो सुरतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्म सारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति. वाक्खातो भगवता धम्मो संदेशिको अकालिको एहिपासिको उपनयिको पच्चताविदिभूमि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषेवानि अट्टपुरुषपुद्गला एष भगवतो सावक संघो. आवणियो पावणियो दक्षिणयो अंजलिकरणियो अनुत्तर पुण्यं सरांतानं धम्मं संघं च भिक्खवो भयं वा चंबितं वा लोमांसन सति एतेन सत्यवज्येन सोतिते होतु सर्वदा. एतेन सत्यवज्येन सर्वदुःख भयरोग विनशतु. एतेन सत्यवज्येन होतु ते जय मंगलं. इचितं पतितं तुय्यं किप्पमेव समेजतु सभ्ये पुरेन्तु चित्तसंकप्प. चन्दोपन्ना रसोयता मणिज्योति रसोयता. आयु आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति इमिनाते समेजतु. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भिक्खू संघाच्या वतीनं भंतेजींना चिवर देण्यात येत आहे. माझ्या हातात. ओके. शॉल घे ना तू. शॉल शॉल कुठे गेली? कपडा घेऊन. मी भिक्खू संघातर्फे प्रज्ञानंदजी महाथेरो यांना हे चिवर समर्पण करीत आहे. साधू 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 साधू.
ठीक आहे, भिक्खू संघाला विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हायचं. यानंतर मी माईक वरती की ज्यांचे आज आम्ही एकमेकांना कधी कधी असं बोलता बोलता विचारत असतो तुमचे वर्षवास किती आहेत, तर आज मला कळालं की तुमचे वर्षवास किती आहेत. तर ते जे राखं वंदामि सबसो. उपासिकांनी आता खाली जायचंय. आपल्या सर्वांच्या पूर्ण जगाला दुःखमुक्तीचा संदेश देणारे, दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत, गंभीर, चतुर आणि निष्कलंक होतं, असे ते देव आणि मनुष्याचे शास्ता, सुगत लोकवीत मनाचे सारथी, विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, तथागताच्या शुद्ध प्रज्ञेतून प्रकाशित झालेला बौद्ध धम्म, मजिमा पटिपदा, मानवी जीवनमार्ग, निसर्गातील शेवटच्या सत्वापर्यंत पोहोचावा या उद्देशाने स्वय तथागतांनी प्रस्थापित केलेला तथागताचा पूजनीय श्रावक संघ, ज्या महापुरुषाच्या महान आणि असीम त्याग प्रभावाने प्राचीन जंबूद्वीपाचं बुद्धत्व भारतीय कोटी कोटी मनाला मिळालं, असे ते कोटी कोटी दिनदुबळ्याचे संजीवनी दाता, धम्मचक्र परिवर्तनाचे अनुभवतक, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मपीठावर उपस्थित पूज्य भदंत गुरुवर्य संघकीर्तीजी महास्तवीर विपेशनाचार्य आणि भिक्खू संघ यांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो. उपस्थित सद्धम्मातीत धम्म उपासक उपासिका, प्रिय सज्जन हो, आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. आज उपसंपदेचा 20वा वाढदिवस साजरा करत असताना आणि त्या संबोधत असताना किंवा धम्म परिषदेचे नियोजन करत असताना आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यातून हे धम्म परिषद आणि हा धम्म सोहळा इथे साजरा होत आहे. त्याच्या पाठीमागे हे करण्याचं कारण एक होतं की प्रत्येक तरुण भिक्षूमध्ये एक मोटिवेशन निर्माण व्हावं की तो भिक्खू बनावा. भिक्खू बनल्याच्या नंतर त्याने आपल्या आयुष्याचे काही वर्ष संघासाठी, धम्मासाठी आणि समाजासाठी त्याने आपले ते वर्ष त्याने दान करावे, त्याच्यासाठी हा एक प्रयत्न होता. आपण सर्वजण 3 महिन्यापासून याची प्रयत्नशील आहोत, करतो. 3 महिन्यापासून मी अनेक उपासकांना बोललो की आपण असा सोहळा करायचा. आम्ही ढेपे साहेबांना म्हणायचा, भंतेजी दिवस खूप आहेत म्हणायचे ढेपे साहेब. मी त्यांना म्हणायचा, ढेपे साहेब 3 महिने कसे जातील आणि केव्हा जातील हे सांगताही येत नाही आहे. आणि मग 8 दिवसावर कार्यक्रम आला. 8 दिवसावर कार्यक्रम आल्याच्या नंतर माझा बीपी हाय व्हायला लागला. हातात काहीच नाहीये, करायचं कसं? भिक्खू संघ तर 60-70 येईल, 80 येईल, उपासक वर्ग येईल, करायचं कसं? तरी आमचे म्हणायचे हो होईल. आमचे सर्वजण म्हणायचे होईल. म्हणजे होईल या शब्दात सुद्धा ताकद होती, कारण तर पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये होती. कारण तर जितका सकारात्मक विचार आपण करू तेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडनं त्या घडत राहतात. अनेकाने अनेक जबाबदाऱ्या उचलल्या. छोट्या छोट्या जबाबदाऱ्या उचलणंही ते धम्माचं काम असतं. मी काही लोकांचे नाव विसरलो नाही आहे. तुम्हाला वाटत असेल भंतीजी विसरले असतील, तर अजिबात नाही आहे. मी माझ्या प्रवचनाच्या शेवटी आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. आणि निश्चित रूपाने आपल्या प्रवेशद्वारावरच येत असताना सुंदर बुद्धाचं चित्र रांगोळीमध्ये अंकित एका भगिनीने केलं. म्हणजे आपल्यामध्ये आर्टिस्ट पण आहेत आणि तिचंही स्वागत आपल्याला करायचं आहे. सांगायचं हेच की भिक्खू हा विदर्भातून यावा, ब्रह्मदेशातून यावा, बांगलादेशातून यावा, म्यानमारमधून यावा, श्रीलंकेमधून यावा, असं आपल्या सर्वांना वाटते ना. पण माझ्या घरातून भिक्खू निर्माण व्हावा हे किती लोकांना वाटते का? नाही वाटत. म्यानमारहून भंतीजीला आम्ही 1 दिवस देतो त्यांच्यासाठी. 1 दिवस इतके धार्मिक होतो आम्ही, पुष्पाचा वर्षाव करतो. भंतीजी निघून गेल्याच्या नंतर काय? मग माझ्या कुटुंबातून 1 भिक्षू निर्माण व्हावा, त्याच्यासाठी आता प्रयत्न करा. 2 मुलं असतील तर 1 दान करा. 1 मुलं असेल तर तेही 1 दान करा. मी तुम्हाला सांगतो, माझ्या आईवडिलांना 13-14 मुलं नव्हती.
पूर्वीच्या काळामध्ये असायचे ना 2 मुलं 3 मुलं 4 मुलं, पण माझ्या आई वडिलांना मी एकटाच होतो आणि एक बहीण होती, दुसरं कोणीही नव्हतं. कारण तर जेव्हा आपल्याला कळालं की आपल्याला धम्माचं काम करायचं आहे आणि धम्माचं काम करत असताना एकदा संसार त्याग केल्याच्या नंतर एक आई नाही आहे, अनेक आई मिळतात. तुम्हाला एकच आई आहे, आम्हाला किती आहेत माहित आहे का? ज्या गल्लीत जाऊ तिथे कुठली जाधव आई भेटते, मोरी आई भेटते, कांबळे आई भेटते, तायडे आई भेटते, वेगवेगळ्या आया भेटतात. आणि मग काही म्हणतात, भंतेजी त्या कार्यक्रमातली होती ती तुमची सख्खी होती का ही सख्खी आहे? काय म्हणतात? सख्खी कोणती आहे? ती आहे का ही आहे? आम्ही म्हणतो ह्या सगळ्या सख्या आहेत, ह्या आहेत म्हणून आम्ही आहोत. म्हणून तुम्हाला भिक्खू संघाचं दायित्व स्वीकारावं लागेल आणि दायित्व स्वीकारल्याच्या नंतर भिक्खू संघ वाढावा लागेल. परिस्थिती फार भयानक आहे. सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये कुठलीही शहानिशा न करता, कुठलंही काही न करता, धम्मामध्ये आधी चांगले चांगले काम करणाऱ्या लोकांबद्दलही काही लोक अपशब्द वापरून त्याचा गैरउपयोग करतात. तर जोपर्यंत आपल्याला कुठलीही खात्री पटत नाही तोपर्यंत आपण कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात? सत्य आणि असत्य याच्यातला जोपर्यंत फरक आपल्याला स्वतःला कळत नाही तोपर्यंत काही प्रतिक्रिया द्यायची नाहीये. सोशल मीडिया फार सोपं झालं. त्याचं जिवंत उदाहरण मी सांगतो. आम्ही पत्रकाचं PDF छापलं. पत्रकाचं PDF छापलं. जवळजवळ 1000 लोकांना मी फॉरवर्ड केलं. 1000 मधून एका कुठल्या तरी सदग्रस्तानं, कुठल्या माहिती आहे का, मेघ मल्हारच्या एका सदग्रस्तानं ते पत्र वाचलं 1000 लोकांमधून. आणि वाचल्यानंतर डेपे साहेबांना फोन केला. अहो म्हणे हे पत्रक तर छापलं म्हणे, पण हे स्थळ कुठे आहे, परिषद कुठे होणार आहे हेच लिहिलं नाही म्हणे. तर त्यावेळेला सगळेजण बघत बसलो आम्ही. कारण तर वय झाला आता. संघाने डिक्लेअर केलं की आता महातेरो म्हणजे काय, तरुण का? महातेरो म्हणजे तरुण नाही आहे, हा आता म्हातारा झाला. संघाने डिक्लेअर केलं आणि तुम्हीही त्याचं स्वागत केलं की आता भंतेजी म्हातारे झाले. पण सांगायचं तात्पर्य हे की सोशल मीडिया बघत काहीच नाहीये. आलं आपल्या समोर त्याला पुढे फॉरवर्ड करत बसायचं. तर सज्जनो, आपण सुज्ञ जाणकार आहात, चांगले लोक आहात. कुठलीही गोष्ट फॉरवर्ड करत असताना आपल्या हिताची, इतरांच्या हिताची आहे का नाही त्याचीही शहानिशा करावी. 20 वर्षाचा हा कालखंड पाहता पाहता निघून गेला. कधी कधी असं वाटते की 20 वर्ष आपल्या हातून निघून गेली, पण या 20 वर्षामध्ये खूप काही कमावलं सुद्धा. या कोकणाच्या प्रांतामध्ये, मुंबईच्या शहरामध्ये नव्हे तर राजस्थानपर्यंत मला काम करण्याची संधी मिळते. 2 दिवसापासून राजस्थानच्या लोकांचा फोन येतो, भंती जी आपकी यहाँ जरूरत है, क्योंकि हम लोग नए तरीके से बुद्धिज्म को अपनाना चाहते हैं और आप जैसे लोग हमारे यहाँ पे चाहिए. मग तिकडे गेल्याच्या नंतर इकडला माणूस आम्हाला फोन करतो, भंती जी किती दिवस हो तिकडे, मग आपलं काय, मग या इकडे. तर सज्जनो, हे सर्व आपल्याला करता येते, पण त्याच्यासाठी आपल्याला आपल्या परिवारातून एक संघाचा सदस्य निर्माण करावा लागेल. हे धम्म परिषद घेण्याचा उद्देश एक होता की गेल्या 2007 पासून आपल्या वाशी या परिसरामध्ये धम्म परिषदेचं आयोजन झालं नाही. भिक्खुनी संघाचा दिवस होतो, मोठ्या सन्मानाने भिक्खुनी संघाचा दिवस होतो. भिक्खुनी, भिक्खू, उपासक, उपासिका यांचा सर्वांचा दिवस व्हायला पाहिजे. आणि वर्षातून किमान 2 तरी कार्यक्रम या नवी मुंबई सारख्या नगरीमध्ये मोठ्या संख्येने संपन्न व्हायला पाहिजे. गट, तट, विहार हे सर्व एकत्रितरित्या धार्मिक कामामध्ये एकत्र येऊन जर केलं तर त्याचं व्यापक रूप, स्वरूप मोठं व्यापक रूप होईल. आणि त्याच्यासाठी आपल्याला ते कष्ट करावे लागतील. निश्चित रूपाने आपण ते कष्ट करायचे आहेत. आज आपण सर्वजण सकाळपासून उपस्थित आहात. आतापर्यंत आपल्याला बोलायची अनुमती नव्हती, पण आता मात्र आपल्या सर्व उपासकांना बोलायची अनुमती मिळणार आहे. जर तुम्हाला भिक्खू संघाबद्दल आणि माझ्याबद्दल 2 शब्द बोलून या धम्म परिषदेला शुभेच्छा द्यायच्या असतील तर निश्चित रूपाने काही मोजक्या लोकांनी शुभेच्छा द्यायच्या, नाही तर आपला टाइम 6:30चा आहे, आपल्याला 12 इथेच वाजतील, आहे की नाही. वेळ कसा निघून गेला कळाला का? कळालं पण नाहीये. मला तर काल कोणीतरी म्हणत होते, भंतीजी म्हणे आपण 2 ते 6:30, मला वाटतं मोरे साहेबच बोलले, वेळ जास्त आहे म्हणले, आपण ब्रेक देऊया. वाटते का, आवडते का यांना ब्रेक? हवा आहे का यांना ब्रेकला? ब्रेकची काहीच हवा नाही. आतापर्यंत आपण ब्रेक घेतला, आता आपण वेग पेकडूया धम्माचं काम करण्यासाठी आणि वेगाने धम्माचं काम करूया.
निश्चित रूपाने आपल्या सर्वांच्या प्रती लाख लाख मंगलमैत्री व्यक्त करतो आणि भिक्खू संघाला मी पुन्हा त्रिवार अभिवादन करतो की आज 20 वर्ष हा भिक्खू संघ सांभाळून आम्हाला घेत आहे. कारण तर लहानपणामध्ये किंवा सामान्य झाल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी चुका होत असतात. कारण शिक्षण घेत असताना प्रत्येकाकडून चूक ही होत असते, पण जे गुरुजी असतात, जे सिनियर भंतेजी असतात, ते आपल्या मुलासमान त्यांना सांभाळतात आणि त्यांना शिक्षण देऊन पुढील धम्मकार्याला ते पुढे नेतात. आज या धम्म परिषदेमध्ये तुर्वे हिने सुंदरशी बुद्धांची रांगोळी काढलेली आहे. त्याचबरोबर या परिषदेला जे आपल्याला प्रजापती गौतमी, भिकुनी, संघमित्रा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा दिसते, ते आमचे धम्म उपासक आणि ज्यांनी धम्मध्वज सुद्धा दिले, शशांक कांबळे. त्याचबरोबर गेल्या 3 महिन्यापासून सातत्याने माझ्या संपर्कात असलेले आणि रात्री बेरात्री फोन करायचा, मला काही गोष्टी आठवल्या नाही तरी मी त्यांना सांगायचा, तसे आमचे अभिमान जगताप साहेब यांचं सुद्धा स्वागत मी स्वतः करणार आहे. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी साधुकार द्यायचा आहे. तर आजच्या या धम्म परिषदेमुळे आपण इतक्या सुंदर प्रकारे सहकार्य केलं आणि आज वर्किंग डे असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या पुण्याला अनुमोदित करत आपण मोठे भंतेजी यांची धम्मदेशना आणि त्यांचे आशीर्वाद आपण घेणारच आहोत. आपण जाताना बऱ्याच प्रकारचे संदेश सहजपणे एक व्यक्तीनं, मी फॉरेनमध्ये असताना एक व्यक्तीने सहज प्रश्न केला की आपण बुद्धिझम म्हणत असताना बरेच लोक बुद्धिझम बद्दल असं बोलतात की मी थेरावादी बुद्धिस्ट आहे, कोणी म्हणतं मी महायान बुद्धिस्ट आहे, कोणी म्हणतं मी वज्रायान बुद्धिस्ट आहे. तर मला सहज प्रश्न विचारला की बनते तुम्ही कोणते बुद्धिस्ट आहात? मी सांगितलं आय एम ओनली फॉर द बुद्धिस्ट. नाही म्हणे तुमच्या भारतामध्ये एक नवीन प्रकार ऐकायला मिळतो की आंबेडकराईट बुद्धिस्ट. आंबेडकराईट बुद्धिस्ट म्हणजे नेमकं काय? म्हणजे आंबेडकराईट बुद्धिस्ट म्हणजे कुठला संप्रदाय नाही, कुठलं नवीन परंपरा नाही. आंबेडकराईट बुद्धिस्ट असण्याची अत्यंत सोपी सरळ ओळख आहे की आपण बाबासाहेबांचे बौद्ध आहोत हे असण्याची अत्यंत सोपी सरळ ओळख आहे. आपण थेरावादी आहोत की महायानी आहोत की वज्रयानी आहोत याच्यापेक्षा आपण बाबासाहेबांच्या थ्रू झालेले बौद्ध आहोत ही आपली विशेष ओळख आहे. पण बाबासाहेबांचे बौद्ध असण्याची नेमकी ओळख काय? मग आपण सगळेजण आम्ही या ठिकाणी जे बसलेलो तर आम्ही थेरावादी ट्रेडिशनलला पाळणारे आहोत, पण त्यातल्या त्यात आम्ही आंबेडकर राईट बुद्धिस्ट आहोत. तर ही ओळख कशी सांगाल? तर त्यांना सांगताना सहज विचारलं, म्हटलं कुठल्याही देशात जर गेलो आपण, थायलंडमध्ये जर गेलं तर प्रत्येक बुद्ध विहाराच्या बाजूला तुम्हाला काही शॉप्स मिळतील आणि त्या दुकानांमध्ये बुद्ध मूर्त्या मिळतात, त्या दुकानांमध्ये घंट्या मिळतात, त्या दुकानांमध्ये माळा मिळतात, त्या दुकानांमध्ये धागे कंडे जे आपण हातात बांधतो सुत्त, ते सुत्तही मिळतात. म्हणजे पूर्णपणे धार्मिक बनण्याचे साहित्य तिथे मिळत असते. म्हणजे मूर्तीपासून तर घरातल्या वस्तूंपासून, आपण बरेच लोक मूर्तीपूजा करतो, घरामध्ये केली पाहिजे, काही हरकत नाही. परंतु प्रत्येक कुठल्याही थायलंडमध्ये जा, विहाराच्या बाहेर विहार सजवण्याच्या गोष्टी, पूजा साहित्याच्या गोष्टी, फुलं, हार, अगरबत्ती, मेणबत्ती, हे सगळ्या देशामध्ये बघायला मिळेल तुम्हाला. थायलंडमध्ये गेलात तर विहाराच्या बाहेर शॉप्स आहेत आणि शॉपच्या बाहेर असे चांगल्या प्रकारचे दुकानं लावलेले आहेत आणि आपण तिथे जाऊन चांगल्या चांगल्या बुद्ध मूर्त्या घेऊन येतो, आपल्या घरात ठेवतो. काही लोक कॅन्डल आणतात, थायलंडहून आणली, काही लोक श्रीलंकेहून आणतात. तुमच्या देशामध्ये बुद्ध विहाराच्या बाहेर जर बघितलं तर सगळ्या वस्तू या पूजा करण्याच्या मिळतील. परंतु माझ्या भारत देशात जर तुम्ही आलात आणि माझ्या भारत देशाच्या कोणत्याही बुद्ध विहाराच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी बुद्ध मूर्ती तर भेटेलच, तुम्हाला त्या ठिकाणी घंट्या तर भेटतीलच, किचन पण भेटतील, लॉकेट्स पण भेटतील, अगरबत्ती, मेणबत्ती पण भेटेल. पण त्याच बरोबरीनं प्रत्येक बुद्धविहाराच्या बाहेर तुम्हाला पुस्तकाचं दुकान भेटेल.
हीच ओळख आहे आपली आंबेडकर राईट बुद्धिस्ट असल्याची. आणि म्हणून बंतेजीने बोलता बोलता बंतेजी एक शब्द वापरला की आपल्या मोबाईलवरती बघा, तुम्ही कोणी तयार करू शकता, काही तयार करू शकता तुम्ही, परंतु भिक्षू बनण्यासाठी फार मेहनत लागते. तुम्ही एका जागी दुसरा घेऊन येऊ शकता, दुसऱ्या जागी तिसरं काहीतरी आणू शकता, पण भिक्षू बनण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. तो डायरेक्ट भिक्षू बनत नाही, त्याला झिजावं लागतं, कष्ट करावं लागतं, मेहनत करावी लागते. तेव्हा तो एखादा भिक्षू ट्रेनिंग वाईज बनत असतो. आणि भिक्षू बनण्यासाठी खूप कष्ट, खूप मेहनत लागते. हे फक्त काल्पनिक नाही, ऐकीव नाही, वाचीव नाही, तर इथे प्रत्यक्ष कष्ट करण्याचे काम आहे. त्या भिक्षू तयार होत असतो. परंतु सजन हो, आपल्या समाजातले काही लोकांनी भिक्षूंना नेमकं काय करून ठेवलंय. मी दंबदेशना देत नाहीये, मी फक्त प्रस्तावना करतोय आणि बंतीजी जे बोलले त्याच्यावर बोलतोय. त्याच्यानंतर शेवटचं प्रमुख असं दंबदेशना या ठिकाणी होणार आहे. बंतीजींचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळणार आहेत. फक्त आपल्यामध्ये जाता जाता जे बाबासाहेब म्हणत होते, फार मोठी गोष्ट आहे. कोणी संविधानावर बोलतो, कोणी कशावर बोललं. मला मध्येच एक गोष्ट आठवली होती. आनंद शिंदे बालपणापासून आपण कार्यक्रमाला गेलो की बऱ्याच कार्यक्रमामध्ये गाण्यांचे कार्यक्रम असल्याशिवाय आपले कार्यक्रम होत नव्हते. पण आज फार आनंदाची गोष्ट आहे की सकाळपासून आपण इथे बसलेलो, कुठलेही गाणे झालेले, कुठली ढोलकी तबला वाजला नाही, आपण सगळेजण आता वैचारिक बनत चाललेले आहोत. कुणी भजनात दंग झालं, कुणी गाण्यात दंग झालं, आता आपण प्रवचनात दंग झालं पाहिजे. आता होश सोबत आपण जोश आणि जोश सोबत होश या दोन्ही गोष्टी आचरणातून दाखवता आल्या पाहिजेत. ज्या बाबासाहेबांना या देशामध्ये पुस्तक भेटू दिलं नाही, त्या बाबासाहेबांनी असं एक पुस्तक लिहिलं. ते फार सुंदरसं आहे की या देशामध्ये प्रत्येक जण म्हणतो माझा धर्म मोठा, माझा धर्म मोठा, पण त्या धर्माच्या गोष्टींना जर आपण बघितलं तर आज या देशामध्ये जर कोणताही धर्म जर बघितला, आपण त्या धर्माचा कोणताही ग्रंथ घेतला की एखादा धर्म, मुस्लिम धर्म, त्याचं कुराण आहे. या देशामध्ये फक्त मुसलमानच कुराणवर चालतात. गीता जर असेल तर गीता मानणारे जे लोक हिंदू लोक आहेत, हिंदूच लोक गीता मानतात. बायबल फक्त ख्रिश्चन या देशात मानतो. पण या देशामध्ये बाबासाहेब असे होऊन गेले, या देशातला प्रत्येक नागरिक, मग तो बौद्ध असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, कोणताही धर्माचा असेल, हिंदूच्या गीतेवरती फक्त हिंदू चालतो, ख्रिश्चनाच्या बायबलवरती फक्त ख्रिश्चन चालतो, मुसलमानाच्या कुराणावरती फक्त मुसलमान चालतो. पण बाबासाहेबांच्या संविधानावरती भारत देश चालतो. ही गोष्ट टाळ्या वाजवण्याची किंवा जोशमध्ये येण्याची नाही आहे. ही गोष्ट आपल्यावरती आलेल्या जबाबदारीची आहे. मागे कुणीतरी दिल्लीमध्ये संविधान जाळलं, भडकले तुम्ही आणि मी. काल परवा इकडे नांदेडमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीला कोणीतरी तोडफोड केली, भडकलो तुम्ही आणि मी. या देशामधले जे नागरिक, जेवढे नागरिक आहेत, जे संविधानाने अधिकार घेतात, त्या सर्वांना अधिकार पुरवण्याची, टिकवण्याची जबाबदारी आपल्या बापाने घेतली. संविधानाच्या माध्यमातून जे बाबासाहेबाला मानतात त्यांना सुद्धा न्याय अधिकार मिळतात, आणि जे मानत नाहीत त्यांना सुद्धा न्याय अधिकार, हक्क बाबासाहेब उपलब्ध करून देतात. पण जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर येते. या देशामध्ये दोन गोष्टी टिकवायच्या आहेत आपल्याला. पहिलं तर या देशाचं संविधान टिकलं पाहिजे, आणि संविधान टिकण्यासाठी आपल्याला संघटित झालं पाहिजे. सजन हो, बाबासाहेबांनी 3 मूलमंत्र सांगितले. मला फार आनंद झाला की बंतीजींनी आजचा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये जवळजवळ कोपर खेरणे, त्याच्यानंतर उल्वे, त्याच्यानंतर सिविडी, वाशी, एरोली, नेरुळ एवढ्या सगळ्या मंडळाची नावं टाकली. आणि त्या मंडळाची लोक इथे उपस्थित असतील तर त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण आपण या सगळ्या एरोलीचे लोक जर असतील किंवा कोपरखेड्याचे असतील, उल्वेचे लोक असतील, बाबासाहेब सांगत असताना 3 गोष्टी नक्कीच सांगतात. काही गोष्टी माहीत असो या नसो, पण 3 गोष्टी नक्कीच बोलतात. बाबासाहेबांनी आपला मूलमंत्र दिला. काय दिला? शिका. जोरात सांगा बरं. आणि तुम्ही सांगता पण खरं की नाही? पण आपण जरी बाबासाहेब म्हणून सांगितलं, काय वाणीत भीमा आहे,
भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर वाणीत भीम नसता, करणीत भीम असता. कारण आज आपण चित्र बघत आहोत की एका नगरातली लोक एकत्र यायला मागत नाहीयेत. सगळ्याच विहारचे लोक म्हणजे कोपरखेडण्याचे लोक जर जयंती सांगताना काय सांगत असतील, शिका संघटित व्हा संघर्ष करा. उलवेचे लोक काय सांगत असतील, शिका संघटित व्हा संघर्ष करा. वेरूळचे लोक काय सांगत असतील, शिका संघर्ष करा. एवढंच म्हणत असतील का? संघटित व्हा सगळे जण सांगतात, पण संघटनेसाठी आपण तयार होत नाही. आणि म्हणून बनते प्रज्ञानंद महातेरो यांच्या रूपानं आज या सगळ्या लोक संघटित झाले. आणि आपण सर्वांनी शिक्षणाची आता आपल्याला सांगायची गरज नाही. आपण तेवढे आपलं माइंड तेवढं प्युअर झालेलं आहे की आपण उपाशी राहू पण आपल्या मुलाला शिक्षण देऊ. ही गोष्ट आता आपल्या सगळ्यांना पटलेली आहे. पण आता इथून जाताना आपण सर्वांनी एक गोष्ट अतिशय मनाला गाठ बांधून घरी घेऊन जायची आहे. आता काही झाले तरी चालेल, पण आम्ही संघटित होणार आणि संघटित राहणार. आवाज लेच बारीक बाबा. भूका लागल्या की आळस आला की आता काय भक्त आता बनते जे म्हणतात म्हणून म्हणावं माय. हा जीवावर आलं की काय म्हणा मग. आम्ही आता संघटित होणार आणि संघटित, हीच गोष्ट आपल्या सर्वांना अपेक्षित आहे. आपण भिक्षू संघाच्या बाबतीत बोलताना फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो, तो बदल आपण केला पाहिजे. बऱ्याच लोकांनी भिक्षू संघाला नेमकं काय बनवलं, विशेष करून लॉकडाऊनच्या काळामध्ये भिक्षू संघाच्या मी बघितला तेव्हा सहज एक शब्द माझ्या कानावर, एक गोष्ट माझ्या कानावर आली. मी जास्त रेल्वेने प्रवास करत नसल्यामुळे एक दिवस सहज असं रेल्वेकडे जाताना रेल्वेच्या बाजूला खूप मोठी गर्दी बघितली. सकाळी 5:30-6 वाजता इतके लोक बघितले, मला वाटलं काहीतरी मोर्चा वगैरे आहे. सहज मी एकाला विचारलं की हे कोण लोक आहेत. त्यामुळे सांगितलं हे सगळेजण कोण आहेत, हे कामगार आहेत, माथाडी कामगार. म्हटलं माथाडी कामगार म्हणजे काय असतं. म्हणजे हे लोक काय करतात की रोज सकाळी नाक्यावर जमतात आणि मग कुणीतरी येतो आणि काय करतो, त्यांना घेऊन जातो, जायचं काम करायचं आणि त्या दिवसाची पगार रोजची पगार असते त्यांची. नाका कामगार है ना. हे नाका कामगार बाबा कामावर गेले, ज्या दिवशी कामावर गेले त्याच दिवशी काय मिळाली, पगार मिळाली. असंच काहीच आपण भिक्षू संघाबद्दल आपल्या समाजाने करून ठेवलेलं आहे. ज्या दिवशी भिक्षू कामावर जाईल त्याच दिवशी बंदीचेला पगार आहे. पण एक अडचण आहे, आपण त्याच्यात बदल केलेला आहे. म्हणजे घरामध्ये नळ बिघडला तर प्लंबरची आठवण येणार, घरामध्ये लाईट बिघडलं तर इलेक्ट्रिशियनची आठवण येणार, येते की नाही. आणि घरामध्ये लग्न ठरलं तर. पण एकच बदल आपण केला, प्लंबर आपल्या कामाची मजुरी सांगू शकतो, इलेक्ट्रिशियन कामाची मजुरी सांगू शकतो, आम्ही वापर तसाच करून घेऊ. पण भंतेजी आपण दान तोंडानं मागायचं, हा बदल आपल्यात झाला पाहिजे. भिक्षू संघ हा माथाडी कामगार नाही. प्रत्येक भिक्षूच्या पाठीमागे जर उपासक हा उभा राहिला आणि प्रत्येक भिक्षूला दर महिन्याला आपल्या कमाईचा एक हिस्सा, भले मग तो 10 रुपये असेल, 1 रुपया असेल, इथे बसलेले 100-200-300 लोक आहेत. आपण जर आपल्या कमाईचा 1 रुपया, दररोजचा 1 रुपया धम्म शासनासाठी कोणत्याही बंतेजीला, इथल्या बसलेला कोणत्याही बंतेजीला आपण जर हाताशी धरलं आणि सांगितलं बंतेजी दर दिवसाला फक्त 1 रुपया मी तुम्हाला दान करेल, तुम्हाला तर मोठा फरक पडणार नाही. देऊ शकतो की नाही 1 रुपया रोजचा. नाही ग माय दिला असता, पण काय करू, पुढच्या महिन्यात त्या पोरीचं लग्न आहे, याला 1-1 रुपया देऊ कर्जबाजारी झाली, आता कसं काय देऊ, असं होणार आहे काय. हा नाही ग माय पुढच्या महिन्यामध्ये गाडी घ्यायची होती, याला 1-1 रुपया दिला, आता गाडी घ्यायला पैसा उरला नाही. काय सांगणार आहे तुमचं 1 रुपया. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ते आपल्या कमाईचा 20वा हिस्सा दान करा. ठीक आहे, 20वा हिस्सा नाही जमणार, पण 1 रुपया नक्की जमेल. ज्यांना जमेल 1 रुपया त्यांनी 1 करा, ज्यांना 2 जमेल ते 2 करा, त्यांना 5 जमतील, 10 जमतील, 50 जमतील, 1000 जमतील. तर भिक्षूंच्या पाठीमागे सर्व उपासक जर आपण उभे राहिलात तर प्रत्येक भिक्षू, या ठिकाणी भिक्षू आजारी पडतो, भिक्षू मरण पावतो, भिक्षूंना नाना प्रकारच्या अडचणीला सामोरं जावं लागतो. आपण या सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि एखाद्या भिक्षूकडून छोटी मोठी चूक झाली रे झाली
की लगेच आपण काय करतो की त्याची पोस्ट बनवतो आणि व्हायरल करतो आणि बाकीचे लोक सुद्धा ती पोस्ट कुठलीही शहानिशा न करता, कुठल्याही प्रकारचा त्या पोस्ट बद्दल कुठल्याही प्रकारचा विचार न करता, कुठल्याही प्रकारची शंका कुशंका न घेता सरळ आलं की पाठव, आलं की पाठव, म्हणजेच आपणच आपल्या धर्माचा, आपल्याच धर्मगुरूचा आपण अप्रचार करणारी लोक बनत आहोत. आणि म्हणून सज्जन हो, व्यक्ती महत्वाचा नाही, व्यक्तीचे विचार महत्वाचे आहेत. व्यक्ती मेले तरी चालतील पण विचार मरता कामा नयेत. आणि म्हणून आपण सर्वांनी वैचारिक बनलं पाहिजे आणि विचाराचे आदान प्रदान करणारी बनलं पाहिजे. तुमचा 1 रुपया दिल्याने तुम्हाला फरक पडणार नाही, पण इथले 25 लोक जर एकत्र आले आणि 25 रुपये रोजचे जर एका बनतेला भेटले तर 1 वेळचा नाश्ता त्याचा होईल. त्याला नाश्त्यासाठी कोणाकडे जायची गरज नाही. आणि म्हणून वारंवार सांगतो एकच गोष्ट की वाणीत भीम आहे. आता वेळ आहे. आता काय आपल्याला तेव्हापासून वेळ होती, आता तर जास्त गरजेचं आहे. आपल्या वाणीत भीम नसला तर चालेल, पण आपल्या करणीत भीम असला पाहिजे. आणि म्हणून आपल्या करणीतल्या भीमाला आपण सर्वांनी जागा करावं. आपल्या भजनातला भीम बाजूला काढावा, आपल्या भाषणातला भीम बाजूला काढावा, आपल्या करणीतला भीम जागा करावा. कारण बाबासाहेब आंबेडकर भाषणापेक्षा कर्म करायला जास्त महत्त्व देत होते. आणि म्हणून आपल्या सर्वांना आजच्या धम्म परिषदेनिमित्त मंगलमैत्रीच्या शुभेच्छा करतो. आणि या ठिकाणी पूजनीय भदंत संघकीर्तीजी महातेरो सकाळपासून ते इथे बसलेले आहेत. भिक्खू संघाच्या वतीनं आम्ही त्यांची माफी मागतो, कारण भंतेंचं वय भरपूर झालेलं आहे आणि तरी देखील कुठल्याही प्रकारची छोटीशी सुद्धा ते म्हटले नाही की आता मी निघू का, मला बसायला त्रास होतोय, कुठल्याही प्रकारची कंप्लेंट न करता. भंतेंचं वय किती बनते? बंतेजींचं वय 74 आहे. बंतेजींसाठी साधुकार करूया. आणि आता बंतेजींच्या मुखातून आपण सर्वांनी शांत पद्धतीनं, ज्यांच्या पायात चप्पल असतील त्या चप्पल काढून ठेवाव्यात, डोक्यावर टोप्या असतील टोप्या काढून ठेवाव्यात. वरिष्ठ भिक्षूंची धम्मदेसना सुरू असताना अतिशय लीन, अतिशय शांत चित्तानं भिक्खू संघाचे आशीर्वाद आपण सर्वांनी घ्यायचा आहे. भदंत संघकीर्ती महातेरो विपश्यना आचार्य यांनी धम्मदेसनेला सुरुवात करायची. इदन्नो याति नंगोतु सुखिता होन्तु यातयो. इदन्नो याति नंगोतु सुखिता होन्तु यातयो. इदन्नो याति नंगोतु सुखिता होन्तु यातयो. पुण्यनमः. दुःखपत्ता च निदुःख, भयपत्ता च निर्भय, शोकपत्ता च निशोक, होन्तु सभ्ये पिपाणिनो. एतावता चाम्यहि संपतं पुय्यं सम्पदं, सभ्ये देवा अनुमोदन्तु. सब्ब संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सद्गाय, शीलं रक्षन्तु सब्बदा, भावनाभिरता हन्तु. गच्छन्तु देवतागता, सब्बे बुद्धा बलपत्ता पच्यकानन्त्यं बलं, अर्हन्तानन्त तेजेन रक्षं बन्धामि सपसु. सब्बे धम्मा बलपत्ता पच्यकानन्त्यं बलं, अर्हन्तानन्त तेजेन रक्षं बन्धामि सपसु. सब्बे संघा बलपत्ता पच्यकानन्त्यं बलं, अर्हन्तानन्त तेजेन रक्षं बन्धामि सपसु. आकाशटाज भूमट्टा देवा नाग महेदिका, मह्यन्तगणमोदित्वा चिरं रक्षन्तु लोकशासनं. आकाशटाज भूमट्टा देवा नाग महेदिका, मह्यन्तगणमोदित्वा चिरं रक्षन्तु दीनदेशनं. आकाशटाज भूमट्टा देवा नाग महेदिका, मह्यन्तगणमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति. अभिवादनशीलिसा नित्यं अदापचायिनो, चत्तारो धम्मा वर्धन्ति, आयु वन्नो सुखं बलन्ति. मंगल मंगल मंगल. भंतीजीने आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री आशीर्वाद व्यक्त केला आहे. खरं तर ते सकाळपासून बसले, 74 वर्ष वय आहे. त्यांना उगत विपश्यनाचार्य म्हणत नाही आहे. कॅपॅसिटी बघा, सकाळपासून बसले. आपण जर बसलोच्या नंतर बसतो का, हातपाय वळवळ करतात, पण भंतीजी शांतपणाने बसले आहेत. निश्चित रूपाने आजची ही धम्म परिषद सर्वांना बोलायचं होतं, सर्वांना शुभेच्छा द्यायच्या होत्या, आहे की नाही बाळासाहेब? पण निश्चित रूपाने इथे शुभेच्छा द्यायला आपल्याला वेळ कमी पडलेला आहे.
तर एक दिवस आपण सर्व फक्त उपासकांचा तो दिवस असेल शुभेच्छा देण्याचा. त्यावेळेला काय काळजी नका करू, त्यावेळेला दानाचा अपील करणार नाही. नाही तर पुन्हा एकदा भंतीजी कार्यक्रम करायले म्हणजे आला आपल्यावर बर्डन, आता पुन्हा एकदा काढा दान, असं नाहीये. फक्त भिक्खू संघ शांत बसेल आणि उपासक संघ त्या दिवशी शुभेच्छा देतील. आज हा कार्यक्रम समारोपाकडे नेत असताना काही उपासक म्हणजे मोजके 2 शब्द शुभेच्छा देतील. या ठिकाणी बनते प्रज्ञानंद महाथेरो यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहेत. सिद्धरामजी ओळसाहेब, युवराजी मोरे साहेब तसेच आनंद बोधी निकाळजे